श्री स्वामी समर्थ. मेष राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आठवडा तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढणार की काही गैरसमज निर्माण होणार? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग जुळून येतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रहांची साथ तुमच्या बाजूने कितपत राहणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणारा ठरणार आहे. या आठवड्यात काही जुन्या अडचणींमधून मार्ग निघताना दिसेल तर काही नवीन जबाबदाऱ्याही तुमच्यासमोर येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि धाडसी स्वभाव अनेक ठिकाणी तुमची ताकद ठरेल. मात्र घाईघाईने घेतलेले निर्णय टाळणे आणि प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन योजना आकार घेऊ शकतात. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी मिळतील, परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक असेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवादाला विशेष महत्त्व द्यावे लागेल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित व्यायाम यामुळे ऊर्जा टिकून राहील. आरोग्य या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ताणतणावामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. झोपेचे वेळापत्रक बिघडू देऊ नका, अन्यथा डोकेदुखी, चिडचिड किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने बाहेरचे तेलकट व मसालेदार पदार्थ टाळणे हितावह ठरेल. ज्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी औषधांमध्ये हलगर्जीपणा करू नये. नियमित चालणे, योगासने आणि प्राणायाम यामुळे शरीरासोबत मनालाही सकारात्मक ऊर्जा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तब्येतीत सुधारणा दिसून येईल आणि काम करण्याचा उत्साह वाढेल. कौटुंबिक जीवन घरातील वातावरण बहुतांशी आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात उपयोगी पडेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन होऊ शकते. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात, परंतु तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. घरातील लहान सदस्यांमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासाठी वेळ काढल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. एखाद्या छोट्याशा गैरसमजातून वाद निर्माण होण्याची शक्यता असली तरी शांतपणे चर्चा केल्यास परिस्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्याची चांगली संधी मिळेल. काहीजण आपल्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. विवाहित व्यक्तींसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि परस्पर विश्वास वाढेल. एकत्रितपणे भविष्याची काही योजना आखण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. व्यावसायिकांसाठी काही नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. भागीदारीच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. मार्केटिंग, विक्री आणि व्यापाराशी संबंधित व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी व्यावसायिक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुलनेने चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. काही अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग दिसून येत आहेत. तथापि खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती गरजा, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अचानक खर्च होऊ शकतो. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. बचतीवर अधिक भर देणे हितावह ठरेल. प्रवास या आठवड्यात लहान किंवा मध्यम अंतराच्या प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास काही महत्त्वाचे संपर्क निर्माण करणारा ठरू शकतो. प्रवासादरम्यान वेळेचे आणि कागदपत्रांचे योग्य नियोजन करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी भेट देण्याची संधी काही व्यक्तींना मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मनाला समाधान देणारा ठरेल.
आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा आध्यात्मिकतेकडे कल वाढलेला दिसून येईल. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कराल. प्रार्थना, ध्यान आणि जप यामध्ये मन रमू शकते. सकारात्मक विचारांमुळे मानसिक शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. सत्संग, धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा दानधर्म यामध्ये सहभागी झाल्यास मानसिक समाधान मिळेल. आध्यात्मिक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत करेल. उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा. गरजू व्यक्तींना मसूर डाळ किंवा लाल फळांचे दान करा. ओम क्रां क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, जबाबदाऱ्या आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये संयम आणि संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य दिनचर्या पाळल्यास संपूर्ण आठवडा उत्साहवर्धक आणि फलदायी ठरेल. योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकाल. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे. काही गोष्टींमध्ये संयम ठेवण्याची गरज भासेल तर काही ठिकाणी तुमचे धाडस आणि आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल. या आठवड्यात कुटुंब, करिअर, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक राहील. एकूणच हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नवीन संधी, आत्मपरीक्षण आणि योग्य नियोजन यांचा संगम ठरणार आहे. ग्रहांची साथ मिळत असली तरी तुमची मेहनत आणि योग्य निर्णय हेच यशाचे खरे गमक ठरणार आहेत. धन्यवाद.